सो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द न्यू मिनी व्लॉग. आणि आज आम्ही काहीतरी स्पेशल आणि क्विक असं डेझर्ट बनवणार आहे. सो मी एकटी नाही बनवणार, माझ्यासोबत आणखी एक मेंबर आहे. सो प्लीज वेलकम टू माय ननदबाई. तर आता पटापट आम्ही सगळं साहित्य गोळा केलं इथं, जे जे पाहिजे ते. आणि आता बघूया, आता मी पटपट बनवतो आणि तुम्हाला सांगतो की कसं होतं आहे. फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे आमचा हा. तर आजच्या इन्ग्रेडियंट्समध्ये आहे ही फर्स्ट ऑफ ऑल कस्टर्ड पावडर, थोडंसं दूध लागेल, त्यानंतर थोडीशी साखर, लॉट ऑफ शुगर आणि आपल्याला जे गरजेचे युटेन्सिल्स असतील ते. सो चला आपण पटापट बनवूयात आणि स्टे ट्यून. ओके. एक ग्लास पाणी घेऊन ठेवू. तर आता आम्ही फर्स्ट कॅरमल बनवणार आहे. सो त्यासाठी लागणारे शुगर आणि थोडंसं पाणी, जास्त नाही, थोडंसं पाणी आणि लॉट ऑफ शुगर लागणार आहे. लॉट ऑफ म्हणजे सांगतो आम्ही, प्रपोर्शन सांगतो. सो गॅसला ऑन करायचं. देन त्याच्यानंतर ननंदबाईकडून थोडंसं काम करून घेते मी. ठीक आहे. 2 आणि 3 चमचे बस का? मे बी एक आणखी. सो आम्ही 4 चमचे साखर टाकली आहे कॅरमलसाठी. मे बी मी इकडनं असं करते. शी इज व्हेरी क्विक इन कुकिंग. फक्त व्हिडिओमध्येच तारीफ झालेली आहे गाईज. बट तारीफ इज रिअल. थोडंसंच पाणी टाकायचं आहे आपल्याला, जास्त नाही टाकायचं. सो मे बी आपल्याला थर्ड पर्सन पण जॉईन करेल. लेट्स सी. सो आता आम्ही आधी दोघी होतो एक छोटंसं डेझर्ट बनवायला. तर आता माझे मिस्टर आदेश धुमाळ जॉईन करत आहेत आपल्याला. सो मी बहिणी आणि माझ्या नवऱ्याकडून, सॉरी ननंद आणि माझा नवरा यांच्या दोघांकडून काम करून घेणार आहे. लकी इनफ ना. नंदीला काम करणारी नंद मिळणं म्हणजे नशीबच नाही. येस. सो हे बघा, याचा जो कलर आहे हा असा डार्क ब्राऊन करायचा आहे आपल्याला. थोडा अजून डार्क ब्राऊन आणि असं थिक कन्सिस्टन्सी झाली पाहिजे ना. थोडीशी. हे सगळं व्हिडिओत बघितलंय त्याच्यामुळे मला माहिती आहे आणि त्यांना पण माहिती आहे. अजून थोडंसं पाणी टाकायचं. नाही, होऊ देत. असं थोडंसं असं डार्क झालं ना मग पाणी टाक. तसं पूर्ण ब्लॅक ब्राऊन करायचं आपल्याला. ही होतं कन्सिस्टन्सी जरा पातळ होती असं नाही वाटत का व्हिडिओ? होईल. ट्रस्ट दी प्रोसेस. सो आता हे कंटिन्यू आपल्याला मिक्स करायचं आहे. हे जे बनतं आहे हे, नाहीतर मग त्याची शुगर होऊ शकते. हा आहे गाईस साखरेचा पाक. त्याला उगी इंग्लिशमध्ये म्हणतात कॅरेमल कस्टर्ड, पण तो आहे साखरेचा देसी. हा प्लीज बोल. याला म्हणतात साखरेचा पाक. सो साखरेचा पाक बनवायचा आपल्याला, एकदम असा. कसं आहे आपल्या चॅनलमध्ये ब्राऊन प्रकारचे लोक आहेत. राईट. थोडं मराठीत सांगितलं त्यांना बनवायला पण आनंद वाटेल. आपण मराठीतच सांगतोय ना. म्हणजे पदार्थाचं नाव पण कॅरमल म्हणजे बेसिकली साखरेचा पाक आहे जो आपण बनवत आहे. ही साखर कोणत्या काळातली ग, म्हणजे कोणत्या चक्कीची आली ती भीमाशंकर साखर कारखान्याची साखर आहे. विरघळेल का आपलं थोडं फसलंय का. फर्स्ट अटेम्प्ट फेल झालेला आहे. बघू अजून थोडंसं आम्ही वेट करतो. आमच्यात पण पेशन्स जरा कमीच म्हणायचं. नाही ते व्हिडिओमध्ये क्विक वाटत होतं म्हणून असं वाटतंय ते इथं पण पटकन होईल, पण प्लॅन फ्लॉप काहीच. पण बघू अजून एक 5 मिनिटं आम्ही बघतो काय होतंय. होत पाणी होत. सो आम्ही फर्स्ट टाइम करतोय गाईज. आमची मे बी थोडीशी रेसिपी आता आम्ही तुम्हाला आमचं डिटेलमध्ये सांगू काय चुका होतात काय नाही होत. कारण की रेसिपी व्हिडिओत पाहताना तर खूप इझी वाटत होते, असं वाटलं 5 मिनिटात होऊन जाईल. बट इट्स टेकिंग टाइम. म्हणजे रिअल लाईफ यात खूप फरक असतो गाईज. यू नीड अ लॉट ऑफ पेशन्स टू मेक कॅरमल. मी मिक्स करू का? सो आता मी थोडंसं काम करते, मिक्स करते जरा.
अश्विनी, आटून गेलं गे हे तर. पाणी टाक, पाणी टाक. सो गाईज, आम्ही नवीन आहे. समजून घ्या. कॅरमल वगैरे इट्स न्यू फॉर अस. आता हे असं झालं ना, असं मला कॅरमलच जमत नाहीये. डेझर्ट क्विक होतं बट आम्ही थोडीशी माती खाल्ली जरा. हा, बघ पाणी जास्तच लागतंय बघा आता ते. सुगरण आहे हा आमच्या अश्विनी. अश्विनीने हात लावला आणि साखरेचा पाक तयार झाला. ओके. हे लोक म्हणत अश्विनी आम्ही 3 वेळा त्या पाकाची साखर केली, साखरेचं परत पाणी केलं. आता फायनली सो जाऊन बघूयात आमचा आता. जुगाड कामी आलाय. थोडंसं काहीतरी आम्ही शिकतोय गाईज. आम्ही वी आर न्यू. सो हे आता हे असं काहीतरी दिसते. हे बघा, हे बघा, हे आता असं काहीतरी झालंय. याचा आणखी डार्क कलर करायचा आहे. ओके गाईस, हे कंटिन्यू असं मिक्स करावं लागतंय. सो जर तुम्ही थोडंसं थांबले तर त्याची पटकन अशी साखर तयार होतीये. पाणी टाकायला लागेल. टाक टाक. अरे पण मग परत ते असंच होणार अश्विनी. मग आता काय टाक ना करायचं? लवकर, लवकर टाक. कशात टाकू? विचार, पाणी विचार. टाक. हा. टाक टाक टाक. पकड पकड. माय गॉड 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 गॉड. गाईस, हमारा आज पाक बनेगा या नहीं बनेगा मैन. पण आम्ही थोडंसं पाणी एक्स्ट्रा गरम व्हायला ठेवले. जर थोडंसं काही मिस झालं, ऑलरेडी पाकच मिस झालेला आहे आमचा. बट ठीक आहे. आणि हे कंटिन्यू मिक्स करायचं आहे. गाईस, थोडं तिकडे घेऊ. भाई 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 फस गया रे. हे बघ काय झालं याचं. अगं बाई, तुला म्हणते ना मी तसंच टाक, त्याच्यात गेल्यावर दिसल. आता पाणी पण टाकू परत. काय करू याचं? पाणी टाक. फसलेला कॅरमल फसलेला आहे गाईज. अश्विनी, आता मी म्हणलं ना काढून टाकलं की. बरं ठीक आहे चल. आता ही म्हटली ना काढ, लगेच काढणार. कलरचं जाऊ द्यात आता. फसलेला कॅरमल कस्टर्ड बनतोय. तिकडं आम्ही एक बॅकअप प्लॅन आणखी एक बनवतोय. साखर आहे, मी पाणी टाकते, आटवते, पाणी टाकते. माझा हात दुखायला लागला. असं वाटतंय मॅडम ही रेसिपी शिकवतात ते साखरात पाणी टाकून परत साखर कशी बनवायची, Yes. आणि परत साखरेपासून पाणी कसं बनवायचं. फॉलो फॉर मोर गाईज. ठीक आहे गाईज, आता मी होते ती म्हणते बास तर बास चला, नाहीतर परत साखरेपासून पाण्यापासून साखर करावं लागेल. सो मी हे छोट्या ह्याच्यात होत्या, चला ना छोट्या ह्याच्यात. सो हे जे मी आता XYZ बनवलंय, हा काचा. नंदन वर्सेस वहिनी, कोण छान बनवते समजा. आधी आम्ही एक टीम होतो, पण आता आमचा कॅरमल फसलाय त्याच्यामुळे. वहिनी माझं ऐकतच नाही गाईज. हे बघ हे बघ इकडे बघ, आला का ब्राऊन कलर. ऐकत तू नाही. पाणी किती ओतलेलं पाणीच आधी. नाही टाकलं. आधी याच्यात तूच बोलली हा पाणी टाकायचं. पाणी मी म्हणलेलं तसंच सांगते. हे बघ आपोआप ब्राऊन कलर झाला बाळा. हे बघ मिक्स करत राहा. पण आय थिंक तोच टाकायला पाहिजे. मग छोटा दुसऱ्या याच्यात टाकू ना, 2 बनवायचे आता. 2 ठीक आहे, चलो 2 तर 2. बनवायचं. ओके. सो गाईज प्लॅनमध्ये चेंज आहे. 2 कॅरमल कस्टर्ड, पण दूध कमी आपल्याकडे, एवढं नाही दूध. सो मी आता हे यात ओतते आणि बघू, भाजलं नाही पाहिजे. कलरच नाही आला याला. गाईज हो भाई, मस्त बनलाय, मस्त कलर आलाय त्याला. मे बी त्यात पाणी टाकावं लागेल का? नाही, मग ते पातळ होईल. बस. सो हा आहे माझा म्हणजे आमच्या दोघींचाच आहे, बट आता माझ्या नावावर आलाय तो. ठीक आहे, दॅट इज फाईन. वरती घे, वरती घे. वरती घे, भाजेल नको बाबा. मी असं पकडते. गाईज. हो भाई, अंगावर नाही उडायला पाहिजे. सो हा ओतलाय कॅरमल. हा, या साखरेचा पाक. बाई आम्हा बी सीक आहे कॅरमल. कळलं का कसं बनवायचं कॅरमल? ओके, आमचा कॅरमल ऑलमोस्ट रेडी आहे. कॅरमल बघा, तुम्ही चूक करू नका, त्यात पाणी ओतू नका, ओके, फक्त साखर घ्या. हा जो बनवलाय, ओके, हा जो बनलाय तो याच्यात आम्ही खूप सारं पाणी ॲड केलेलं, आणि हा विदाऊट पाण्याचा आहे ना, म्हणजे एक मे बी 1 चमचा पाणी असेल, बट नाही पाणीच नाहीये. पाणी नाहीये. ठीक आहे, याच्यात पाणी नाहीये, फक्त साखरेचा पाक आहे, आणि याच्यात भरपूर गोष्टी झाल्या. सो हा एक पाक आहे. सो 2 कॅरमल्स वी हॅव. पाणी टाकायचं तर पाणी स्किप केलं तरी चालेल. हां, पाणी स्किप केलं ना तर परफेक्ट ब्राऊन कलर येतो. जो अचीव करायचा आहे ना तो ब्राऊन कलर येतो. आता नेक्स्ट प्रोसेस आहे, हे आम्ही इथं मिल्क बॉईल करायला ठेवलं आहे, दूध गरम करायला ठेवलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही कस्टर्ड पावडर ॲड करणार आहे. सो ही आय थिंक कोणती आहे, पिल्सबेरी का काहीतरी ब्रँड आहे, त्याची घेतली आम्ही. आय डोंट नो, पिल्सबेरी समथिंग. पिल्सबरी ब्रँडची कस्टर्ड पावडर होती आमच्याकडे अवेलेबल, ती आम्ही टाकणार आहे. सो
हे जे गरम दूध होतं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ती ॲड करायची आणि कंटिन्यूली असं मिक्स करत जायचं आहे. हे बघ हे घे. हे मे बी पावशर दूध असेल, त्याच्यात आम्ही टाकून बघतोय 2 चमचे. 2 चमचे. आणखी एक टाकायचं का? ठीक आहे. म्हणजे असं घट्ट करायचं आहे त्या दुधाला आपल्याला पाहिजे, त्यासाठी आपण शुगर ॲड करतोय. किती टाकले? आणि 4 चमचे टाकले आम्ही. विल गो विथ दी ब्राऊन कॅरमल, मोस्ट ब्राऊन कॅरमल बाय स्नेहल. जाणार आहे आपण चॉकलेटी साखर सोबत. मस्त कलर आलाय बघा, असा कलर आणायचा आहे तुम्हाला. लक्षात घ्या, नंदबाईचं ऐकायचं असतं प्रत्येकच वेळेस. ओके, आय एम सॉरी. हे झालं ठीक झालं. हे आणखी कर थोडंसं. बघ जळायचं नाही ना. भरपूर झालंय. हे बघा, ही अशी कन्सिस्टन्सी झाली आहे. कस्टर्ड विथ मिल्क रेडी आहे आणि हे आम्ही याच्यावरती पोर करणार आहे. हे बघा, डाल दो. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आलंय. आणि हे काहीसं असं दिसतंय, मी दाखवते जस्ट. हे असं, हे बघा, लेयर दिसते कॅरमल आणि वरचं ते कस्टर्ड. अशा प्रकारे आमचं कस्टर्ड झाले. आता हे फ्रीज मध्ये ठेवायचे. आमचं रेडी आहे कॅरमल कस्टर्ड. आणि आता हे सेट करायचं फ्रीजमध्ये. ठीक आहे, हे फ्रीजमध्ये सेट करायचं. एकदा सेट झालं की आम्ही तुम्हाला एक फायनल ते अनमोल्ड कसं होतंय ना, आणि ऑफकोर्स टेस्ट कशी लागते हे आम्ही तुम्हाला शो करेल. तर गाईज, अशा प्रकारे आम्ही हे कॅरमल कस्टर्ड बनवले. आमच्या वहिनीने बनवले, तसं तर मीच बनवले, पण व्हिडिओ सांगण्यासाठी. ठेवू का आता फ्रीजमध्ये? फ्रीजमध्ये मी ऐकलं, सो हे ठेवलंय फ्रीजमध्ये. भेटूया 1 तासानंतर. बाय बाय गाईज. तर सगळे लोक काम करत आहे आणि माझं काम झालेलं आहे, म्हणून मी आता जेवण बनवणार आहे. बट त्याआधी सगळ्यांचा एकदा लुक दाखवून घेते तुम्हाला. सगळे लोक कसे अथक परिश्रम करून काम करत आहेत. सो यांचं काहीतरी वेगळंच चाललंय. ते बिझनेसमॅन लोकांचं काहीतरी वेगळंच चाललंय बघा. सो त्यांचं डेलीचं टार्गेट अजून हिट नाही झालं. लाला कंपनी. चलो बाय बाय. आता आम्ही तुम्हाला नंतर भेटतो जेव्हा कस्टर्ड आपलं सेट होईल. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो, टेस्ट करून सांगतो की कसं झालंय आणि मे बी रेसिपी पण शेअर करतो. बाय बाय. टिल देन नाही, परत या, म्हणजे आम्ही परत व्हिडिओ चालू करतो आणि दाखवतो तुम्हाला डिमोल्ड करून कसं झालंय ते. सो आता जेवण बनवून घेऊयात. बाय बाय. तर आता मी डेझर्टला अनमोल्ड करणार. सो हे काहीच असं झालं आहे आणि आता मी याला अनमोल्ड करणार आहे. सो बघूयात आपण कसं निघतंय हे. असं करायचे नाही, सांगितलं नाही म्हणजे चालेल. शात ठेवतो. 1 2 3 निघलेलं आहे गाईज सक्सेसफुली. वाव. सो हे असं काहीच दिसते बघा. सो हे आहे आपलं कॅरमल कस्टर्ड. बघा कलर किती सुंदर आलाय. आणि मी आता बाकीचे काम करतायत, सो मी हे केलंय. मला पण काम आहे, बट स्टील आता एक कटिंग करून आपण बाकी सगळ्यांना देऊ. असं कसं करू? असं करते. मी श्वेक असं दाखवू शकते. हो, हे बघा जवळून हे असं दिसतंय, असं गुडगुडू हलतंय असं. चलो, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि लाईक करा. तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची रेसिपी टाकेल. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. छान लागतंय, थंड मस्त थंड छान लागते. यांना पण खायचंय, यांना मी थोडंसं देईल. बट तुम्ही रेसिपी फॉलो करा आणि तुम्ही पण एन्जॉय करा. बाय बाय.